नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ मध्ये सर्वांचे स्वागत करतो। समाज कल्याण भरती 2025 साठी अतिशय इम्पॉर्टंट अशी व्हिडिओ मी घेऊन येतो। त्यापैकी हा व्हिडिओ आहे सिम्प्लिफिकेशनचा आणि सिम्प्लिफिकेशन मध्ये असेच प्रश्न येतात कारण की या प्रश्नामध्ये तुमच्याला बेसिक क्लियर होणार आहे। जर बेसिक क्लियर झालं तर निश्चितचपणे तुम्ही मॉडरेट लेवल आणि हार्ड लेवलचे प्रश्न सोडवू शकतात। हे प्रश्न बघा कसे आहे। 2⁴ × 250 भागिले 5 चा घन इंटू 25 बरोबर 32 गुणिले 5 चा कितवा घात। म्हणजेच आपल्याला 5 चा कितवा घात विचारलेला आहे। आपल्याला सुरुवात करायला लागेल बॉडमॅसच्या नियमानुसार एवढा पार्ट आधी सॉल्व्ह करायला लागेल, परंतु त्याआधी 2 चा चौथा घात किती होतो तर माहित असलं पाहिजे की 16 होते गुणिले आता हे 250 भागिले 5 चा घन किती होते तर पाठच असलं पाहिजे 125 होते। सो 125 गुणिले 25 बरोबर 32 गुणिले 5 च्या डोक्यावर x म्हणजे व्हॉट। आता एवढा पार्ट आपण करू शकतो। तर 125 का 125 च्या दुप्पट 250 होतात, बरोबर की नाही। 5 5 25 असे केले तर 25 5 सव्वाशे केले तर चालते आणि 25 10 म्हणजे सरळ सरळ या ठिकाणी सरळ काय येतं 5 2 10च येते काही केलं तरी। म्हणजे 16 गुणिले 2 गुणिले 25 बरोबर 32 गुणिले 5 च्या डोक्यावर x। आता एक लक्षात घ्या, 16 2 किती झाले मित्रा तर 32 झाले। 32 गुणिले 25 बरोबर 32 गुणिले 5 च्या डोक्यावर x। हे जे गुणिले 32 आहे याला कट केल्यानंतर इकडे भागिले होतात। सो या ठिकाणी आले 32 भागिले। आता हे 32 32 कॅन्सल झाले तर फायनली आपल्याजवळ काय उरलेले आहे 25 बरोबर 5 च्या डोक्यावर x। म्हणून देअरफॉर इथे बेसिक आहे 25 बरोबर 5 च्या डोक्यावर x। आता 5 च्या डोक्यावर असा कितवा घातांक पाहिजे की जेणेकरून 25 ची आपण स्प्लिटिंग करू शकू। याला आपण फोड करणार 5 च्या डोक्यावर 2, मग हे 5 5 कॅन्सल झाले, x बरोबर किती आले 2 आले। म्हणून फोर्थ ऑप्शन इज द राइट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन। 2 बरोबर आहे, चेक करा। नेक्स्ट क्वेश्चन, 48% ऑफ व्हॉट प्लस 45% ऑफ 600 इज इक्वल टू 19 चा स्क्वेअर प्लस अंडर रूट मध्ये 841। काय आहे मॅटर। हा एवढा पार्ट इथेच आपण सॉल्व्ह करू, देन हा एवढा पार्ट इकडे आपण सॉल्व्ह करू, हा पार्ट बाहेर सॉल्व्ह करू। म्हणजे 3 पार्टचे हे गणित आहे। या ठिकाणी आपल्याला 48% ऑफ म्हणजे 48 भागिले 100 गुणिले x एवढं करायला लागेल। म्हणजे हे काय झाले 48x भागिले 100 झाले अधिक पुढे जाऊन याचं कॅल्क्युलेशन असं की एकदम शॉर्टकट मध्ये जर करायचं असेल तर हे टक्के चिन्ह काढून टाकायचं आणि हे 2 शून्य कट करून टाकायचे। नंतर हा गुणाकार करायचा कारण की ऑफ म्हणजे गुणाकार होते। 6 पंचे 30 7 आले 3, 6 24 24 3 किती होतात तर 27 होतात। म्हणजे 270 या ठिकाणी आले 270 बरोबर 19 चा स्क्वेअर तुमच्या पाठच पाहिजे। 19 चा स्क्वेअर होतो 361। ओके, सो 361 चा हा स्क्वेअर झाला आणि प्लस या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला अंडर रूट मध्ये जर 841 असेल तर ते सुद्धा तुम्ही पाठच करून ठेवा कारण की या ठिकाणी येतात 29 अंडर रूट मध्ये 841 म्हणजे 29। बघा तुम्हाला हार्ड हा प्रश्न का जाणार कारण की तुमचं बरंच बेसिक क्लिअर नसते कारण की डायरेक्टली स्क्वेअर पार्ट करणे 30 पर्यंतचे स्क्वेअर पार्ट पाहिजे असते। त्याच्यानंतर किमान 30 पर्यंतचे स्क्वेअर जर पार्ट असेल तर तुम्हाला स्क्वेअर रूट काढताच येणार आहे ना। म्हणजेच हे सुद्धा तुम्हाला पाहिजेच माहित। या ठिकाणी टक्के चिन्ह कट झाल्यानंतर 2 शून्य कट होते शेवटचे हे सुद्धा माहित पाहिजे, ठीक आहे। आणि कुठल्याच संख्येला टक्केचं चिन्ह जर लागलं असेल तर डिवाइडेड बाय 100 करावं लागते हे तुम्हाला माहित पाहिजे। हे सर्व जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही इझिली हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता। आता आपण इथपर्यंत आलो। आता आउटर पार्ट मध्ये याचवेळी आपण बेरीज करून घेऊ। म्हणजे 361 अधिक 29 सरळ सरळ हे किती होतात तर 390 मला दिसून येतात। सो 390 आले, हे किती आले 390 बरोबर। आता 48x भागिले 100 प्लस 270 हे 270 जे आहे ना इकडे कट केले की इकडे मायनस होणार 270 मायनस झाल्याबरोबर 0 0 0 इथं 2 आणि इथे 1 120 राहिले है की नाही। सो आता आपण कोणत्या स्टेप्सवर आलो 48x डिवाइडेड बाय 100 बरोबर 120। मित्रांनो हे जे भागिले 100 आहे ना इकडे गुणिले 100 होते। गुणिले 100 म्हटलं की सरळ सरळ हे होते 12000। काय झाले हे 12000 बघा ना 12 आहे हे 3 शून्य आपण अटॅच करून टाकले म्हणजे 12000 झाले। आता फायनली स्टेप्सवर आपण 48x बरोबर 12000 वर आलो। देअरफॉर x बरोबर 12000 भागिले ही तो गुणाकारात चिन्ह असते हे भागाकार होते 48
झालं ना, एवढं सॉल्व्ह केलं की तुमच्याला आन्सर आलंच या ठिकाणी. आता कसं आन्सर येणार आहे, 12 चूक 48, 12 एके 12 म्हणजे 1000 आले. 1000चे जर 4 भाग तुम्ही करत असाल तर सरळ तुमच्याला 250 आले की नाही. सो या ठिकाणी 4 1 4, 4 दोन्ही 4 1 4, येस वेट ओके, 4 1 4, 4 दोन्ही 8, उरले 2, 4 5 20, म्हणजे इथं 1000चे 4 भाग करा म्हणजे 250 आले. सो x बरोबर 250 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. खूप सोपं आहे, म्हणून या ठिकाणी आलेल्या 250. ठीक आहे, चेक करूया, राईट आन्सर आहे. बरंचसं बेसिक आपण या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊ. 121चा स्क्वेअर अधिक 212चा स्क्वेअर अधिक 305चा स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट मायनस 234 प्लस 98चा स्क्वेअर. अरे बापरे, म्हणजे स्क्वेअर काढायचं आहे. स्क्वेअर काढण्याची खूप सोपी पद्धत आहे मित्रांनो. प्रत्येकाचा स्क्वेअर मी काढून दाखवतो. याचा स्क्वेअर काढूया आपण, 212चा स्क्वेअर काढू, 305चा स्क्वेअर काढू आणि 98चा सुद्धा स्क्वेअर काढूया. आता स्क्वेअर काढत असताना मागून एका अंकानंतर, लक्षात घ्या, मागून एका अंकानंतर अशी रेष मारायची. मारली, इथे सुद्धा रेष मारायची, इथे सुद्धा रेष मारायची आणि इथे सुद्धा रेष मारायची. आता मी तुम्हाला ऑलरेडीच क्लिअर केलेला आहे की 30 पर्यंतचे स्क्वेअर तुमच्या पाठ पाहिजे. 12चा स्क्वेअर सगळ्यांचाच पाठच असतो. 144 लिहून टाकायचे. 144 बघा, अंकाखाली अंक आपण लिहिले आणि 1 इकडे लिहिला. आता 1चा स्क्वेअर 1 होते, परंतु 1 नाही लिहायचं या ठिकाणी, 0 1 लिहायचं, कारण की या ठिकाणी 2 अंक कंपल्सरी असते. झालं, इथे तसंच केलं, इथं पण तसंच करू. म्हणजे थोडंसं पुढे जाऊ. 3 1 4 1 आपण करूया. 21चा स्क्वेअर मित्रांनो तुमच्या पाठच पाहिजे. 21चा स्क्वेअर काय येतं, 441. 2चा स्क्वेअर म्हणजे त्याच्या खाली त्याचा स्क्वेअर लिहायचा ना. 2चा स्क्वेअर म्हणजे 0 4 येते, 4 नाही लिहायचं, 0 4 लिहायचं. झालं. 30चा स्क्वेअर मित्रांनो 900 होते, लिहून घेतले. 5चा स्क्वेअर काय झाले, 25 झाला. आता याची ट्रिक्स वेगळी आहे, याला मी वेगळ्या पद्धतीने सांगतो. याला या पद्धतीत घेऊ, नंतर दुसऱ्या पण पद्धतीने घेऊ. 9चा वर्ग किती, 81. 8चा वर्ग किती, 64. प्रत्येकाचा स्क्वेअर त्याच्या खाली लिहून घ्यायचा. नंतर काय करायचं की हा जो एकक स्थानचा अंक आहे याची दुप्पट करायची 2 आणि याचा करायचा गुणाकार, 12 2 24. ते बरोबर इथं क्रॉस टाकून इथं 24 टाकायचे आणि प्लस करायचे. आपल्याला आन्सर या ठिकाणी आलेलं आहे 14,641. सेकंड सुद्धा तसंच, याची दुप्पट करायची 4. मग नंतर इथं क्रॉस टाकून 4 1 4, 21 चूक 84 होतात. सो 84 या ठिकाणी लिहून टाकले, प्लस केले, झाला आपल्याला आन्सर. झाला आपल्याला आन्सर 44,944. देन या ठिकाणी काय करायचं, याची दुप्पट करायची 10 आणि हे 300 लिहून टाकायचे. इथं 300 लिहिले की 5 2 0 3 9. इथे मी दुसरी पण ट्रिक सांगत आहोत, दुसरी ट्रिक सुद्धा सांगणार आहोत, लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी 8चा स्क्वेअर, 8ची दुप्पट किती, 16. 16 9 144 आहे की नाही. 9 सकम 54, 5 आले 144. सो या ठिकाणी 144 लिहिले तर 4 0 या ठिकाणी 6 9, 9,604 आले. 121चा स्क्वेअर 14,641. 212चा स्क्वेअर 44,944. 305चा स्क्वेअर 93,025 आणि 98चा स्क्वेअर 9,604. कोणत्याही संख्येचा स्क्वेअर या पद्धतीने काढायचा, एकदम इझिली काढता येतं आणि सुटसुटीत तुम्हाला दिसून येते आपण काय कुठे कसं केलं तर. झालं, म्हणजेच या ठिकाणी आले 14,641. झालं क्लिअर. दुसरं काय आहे, 44,944. 944 हा. आणि 305चा स्क्वेअर आणखी दुसऱ्या पद्धतीने असं सांगत आहोत की 305 आपण या ठिकाणी लिहिले. 5चा मित्रांनो 25 करायचे. हे जे 30 आहे याच्या पुढची संख्या घ्यायची 31 आणि तो गुणाकार थेट खाली याचा. हा 0 साठी 0, 3 1 3 आणि 3 3 किती 9, म्हणजे 93,025 आले. दोन्ही पद्धतीने 93,025 आले. सो 93,025 याचा स्क्वेअर झाला. आणि 98चा स्क्वेअर आपण काढलाच आहे 9,604. हे सगळ्याचे स्क्वेअर मी तुम्हाला काढून दाखवले. मोडतो आता, कारण हे आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. स्क्वेअर काढणं खूप सोपी गोष्ट आहे, हे तुम्हाला इथून माहित पडलं. आता 121 आता काय करणार, 14,641 प्लस 44,944 प्लस 93,025 इज इक्वल टू x मायनस 234 प्लस 9,604. याची सगळ्यांची जर बेरीज केली तर आपल्याला असं दिसून येते बघा. 5 आणि 4 9, 9 आणि 1 10, हातचा 1 आला. 3 आणि 4 7, 7 आणि 4 11, हातचा 1 आला. 1 10, 10 आणि 7 16
हात चावला 1 आला, 4 आणि 4 8, 8 आणि 4 12, हात चावला 1 आला, 10 आणि 4 14 आणि 1 15. म्हणजेच या ठिकाणी 1,52,610 आले. बरोबर x वजा 234 प्लस 9604 152,610 म्हणजे 1,52,610 इज इक्वल टू मायनसचा आपण प्लस करू, प्लस 234 मायनस 9604 इज इक्वल टू एक्स. त्या ठिकाणी शून्य टाकला नव्हता म्हणून थोडीशी गडबड झाली, परंतु आता आपण बरोबर आणूया. इथे 4, इथे काय आलेले आहे 3, इथे काय आलेले आहे 8, नंतर 2 5 1 वजा 9604 बरोबर एक्स. 4तून 4 गेले 0 राहिले, झालं एक्स. आता डायरेक्टली निघणार. या ठिकाणी 3 राहणार, या ठिकाणी 8तून 6 गेले 2 राहणार, 12तून 9 गेले 9 3 12 होते. हातचा 1 या ठिकाणी दिला तर इथं 4 आणि 1 म्हणजे प्रॉपर आन्सर आपल्याला आला 1,43,230. ओके ना? येस, 1,00,000 प्लस केल्यानंतर या ठिकाणी इथं 4 येतात, इथे 4 येतात, 4 आणल्यानंतर इथे 4 येतात. सॉरी. म्हणजेच या ठिकाणी आले 1,43,240. 1,43,240 इट्स राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ठीक आहे. प्रॉपरली आपण संख्या त्या आडव्या पद्धतीने घेतल्या, कट करत गेलो आणि आपण त्याचं प्रॉपरली आन्सर आणलं. इथं 3चा 4 होतात, 4तून 0 गेला तर 4 राहिले आणि प्रॉपर आन्सर आला आपल्याला x इज इक्वल टू 143 म्हणजेच 1,43,240. प्रॉपर आन्सर आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो मी काय काय शिकवलं या ठिकाणी. या ठिकाणी याचा स्क्वेअर काढायला शिकवला, नंतर स्क्वेअर, नंतर स्क्वेअर आणि नंतर स्क्वेअर. नंतर आपण बेरीज केली. सुरुवातीला हा 0 घेतला नव्हता, नंतर लक्षात आलं की 0 आपल्याला राहिला म्हणून ते चुकत गेलं, परंतु 0 घेतल्यानंतर आपण थेट कुठपर्यंत आलो तर 1,43,240 म्हणजे आपलं प्रॉपर आन्सर या ठिकाणी आलं. याच पद्धतीने तुम्ही स्क्वेअर काढा, निश्चितच तुम्हाला कुठलाही प्रश्न इझीच वाटेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, राईट आहे. आता चौथा प्रश्न बघा की अंडररूट मध्ये अंडररूट आहे, मग अंडररूट मध्ये अंडररूट जर असेल तर बी केअरफुल राहावं लागेल. सर्वप्रथम मी तुम्हाला स्क्वेअर रूट काढायला शिकवतो. स्क्वेअर रूट म्हणजेच काय, वर्गमूळ. 4,000 म्हणजे 42,849 प्लस 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 पेक्षा आता फक्त आपण असं करूया, या दोन संख्यांचं स्क्वेअर रूट कसं काढायचं. सर्वप्रथम आपण टार्गेट करायचा तो म्हणजेच एकक स्थानचा अंक. टार्गेट केला मित्रांनो, या अंकाला कट करायचा, कट केला याही अंकाला कट करायचा, कारण की 2 स्क्वेअर रूट आपण सलगतेने एक साथ काढतो. 9 साठी काय घ्यायचे, 9 साठी 3 किंवा 7 घ्यायचे आणि 6 साठी काय घ्यायचे तर 4 किंवा 6 घ्यायचे. आता 2 अंक कट करायचे, 2 अंक कट करायचे. 428 ही संख्या कोणत्या 2 वर्ग संख्येच्या मध्ये बसते, म्हणजेच 20चा वर्ग 400 येते आणि 21चा वर्ग 441 येते. 428 441 बरोबर मध्ये बसले, म्हणून हा जो 20 आहे इथे लावायचा, 203 झाले, आणि हाच 20 इथे लावायचा, 207 झाले. देन इकडे जाऊ, इकडे काय करायचं तर हे 547 कोणत्या तरी 2 वर्ग संख्येच्या मध्ये बसवायचे. तुम्हाला माहितच आहे की 23चा वर्ग 529 येते, याच्या कमी खालचा, आणि 24चा वर्ग किती येतो तर 576 येते. ओके, सो 576 म्हणजे याच्या मध्ये बसले, म्हणून हे जे 23 आहे इथे लिहिले आणि हेच 23 इथे लिहिले. आता कोणते जवळ आहे, 529 पासून 547 जवळ आहे की 547 पासून तर 576 जवळ आहे. याचा डिफरन्स काढायचा, जो शॉर्टकट असेल तो आन्सर घ्यायचा. लक्षात घ्या. आता या ठिकाणी 529 576 मला या ठिकाणी हा जवळचा दिसतो, कारण की 1 मिळवला आणि इथं जर समजा 30 झाले, 30 आणि 40 बरोबर खूप जवळचा आहे, म्हणजे इथं आले 234 झालं. या ठिकाणी किती आले, इथं 234 आले. या ठिकाणी किती शॉर्टकट वे कोणता आहे, हा शॉर्टकट वे आहे का, इथं 28चा फरक आहे आणि या ठिकाणी कितीचा फरक येतो, 41 जर म्हटले तर 28, तर इथं 3, इथं कमीचा फरक आहे म्हणजे 13चा फरक आहे, म्हणजे इकडचा वे शॉर्टकट आहे, म्हणून हे आन्सर 207. लक्षात घ्या आपण काय केलं, 42,849 सर्वप्रथम लिहून घेतले, 9 साठी आपण 3 किंवा 7 घेतले. या ठिकाणी 54,756 लिहून घेतले, 6 साठी आपण 4 किंवा 6 घेतले. नंतर 2 अंक कट केले, 2 अंक कट केले. उरलेली जी संख्या होती त्याच्या आधीची वर्गसंख्या आणि नंतरची वर्गसंख्या घेतली, आधीची वर्गसंख्या नंतरची वर्गसंख्या घेतली. आधीच्या वर्गसंख्येतले 20 या ठिकाणी लावले, इथे पण तेच लावले.
इथं 23 इथं लावले, इथं पण लावले. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतं की 207 याचं वाला प्रॉपर आन्सर आणि याचं वाला येते 234. म्हणजे आपण लिहून घेऊ, हे झाले 234 आणि हे झाले 207. आता हे आपण अशा पद्धतीनं सॉल्व केलं. आता शेवटी काय आहे मित्रा, काय असं आलं ना, ते असं आलं म्हणजे 207 अधिक 234. 207 अधिक 234 म्हणजे याच ठिकाणी प्रॉपर जर केलं तर 7 आणि 4 11 हात सोला, इथं 4 आले. ओके, इथं 4 आले आणि इथं हे काय झाले 4. म्हणजेच या ठिकाणी 441 येते. आता 441 जर स्क्वेअर रूट मध्ये आले तर प्रॉपर आन्सर येते 21. सो आन्सर आहे मित्रांनो थर्ड. लक्षात आलं ना, आन्सर काय थर्ड आहे. देयर इज अ लास्ट क्वेश्चन. 2744 च्या डोक्यावर 1/3 आहे. कोणत्या संख्येच्या डोक्यावर 1/3 असेल तर ते जाणार आहे घनमुळामध्ये. म्हणजे ते आहे 2744 चं घनमूळ काढा. याचा स्क्वेअर तुमच्या पाठ पाहिजे अध्ययन, तर मग खूपच सोपा हा प्रश्न आहे. 2744 चं घनमूळ कसं काढायचं. घनमूळ काढताना सुद्धा एकक स्थानचा अंक टार्गेट करायचा, जो 4 आहे. मित्रांनो या ठिकाणी जर 2 असेल तरच 8 घ्यायचे आणि याच ठिकाणी जर 8 असेल तर 2 घ्यायचे, उलट सुलट. या ठिकाणी जर 3 असेल तर 7 घ्यायचे आणि 7 असेल तर 3 घ्यायचे, उलट सुलट. मी तर एकाच याच्यात इकडे हे करून टाकत असतो. म्हणजे हे याला हे घ्यायचं आणि याला हे घ्यायचं, याला हे घ्यायचे आणि याला 7 असेल तर 3 घ्यायचे, असं करत असतो. पण ना तिथं 2 आहे, ना तिथं 3 आहे, ना तिथं 7 आहे, ना तिथं 8 आहे, काहीच नाही. म्हणजे 2 8 नाही, 3 7 नाही. म्हणून 4 साठी मित्रांनो 4च घ्यायचे. नंतर काय करायचं की 3 अंक डायरेक्टली नष्टच करून टाकायचे मागचे. मग काय उरला 2. या 2च्या आधीची घनसंख्या घ्यायची. 2च्या आधीची घनसंख्या 1 चा घन 1 येते. म्हणून हा जो 1 आहे तो इथे लिहायचा. म्हणजेच काय की 14 गुणिले 14 गुणिले 14 तुम्ही करा, 2744 येणार. मी तुम्हाला करून दाखवतो. 14 चा वर्ग किती रे, तर 196 आहे की नाही, गुणिले 14 आहे की नाही. आता 14 सकम 84 आले हात 8, 14 9 24 नसे म्हणजे 124. या ठिकाणी 4 134 येतात म्हणजे हे 4 इथं टाकले. मग उरले किती 13. 14 1 14, 14 आणि 13 किती झाले 27. म्हणजे प्रॉपर आन्सर आलं की नाही आपल्याला. 14 गुणिले 14 गुणिले 14 म्हणजे 14चा घन म्हणजेच 2744. आपण जे डायरेक्ट 14 काढले ते पण राईटच आहे. सो या ठिकाणी इथे 14 आले. क्लिअर कट, बरोबर. स्क्रीनशॉट त्याचा काढून घ्या तुम्ही. ठीक आहे, चला आता पुढे जाऊ. आता हे झाले 14. एवढं जरी आलं ना तर तुम्हाला खूप सोपं जाते. आता 14 अधिक 17 वर्ग तुमच्या पाठच पाहिजे, जो की 2 8 9 289 येतात. वजा 3 बरोबर x वजा, या ठिकाणी मित्रांनो याचा गुणाकार आपल्याला करावा लागेल. 8 9 72, 7 आले हातचे, 8 7 56, 56 आणि 7 63 होतात. बघा 8 9 72, 7 8 9 8 7 56, 56 आणि 7 किती झाले तर 63 झाले. ठीक आहे. सो 632 झाले. आता याची बेरीज आपण करून घेऊ. 4 9 किती 13, हातचा 1 इथं आले 0 आणि इथं आले 303. 303 वजा 3 बरोबर x वजा 632. आता हे 303 सर घेत असाल वजामध्ये तर इथं येतात 300 बरोबर x वजा 632. हे वजाचे इकडे जाऊन अधिक होणार. सो x बरोबर 300 अधिक 632 म्हणजे प्रॉपर आन्सर येते x बरोबर 932. सो प्रॉपर आन्सर आपल्याला आला 932. कुठे आहे, फर्स्ट ऑप्शन मध्ये. जर तुम्हाला 2744 चं घनमूळ काढता आलं नसतं तर तुम्ही 932 पर्यंत पोहोचलेच नसते ना. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू की तुम्हाला 30 पर्यंतचे वर्ग पाठ करा. वर्ग पाठ करणे एवढं तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर किमान 15 पर्यंतचे घन पाठ करा. घन पाठ करा. स्क्वेअर काढायला शिका. स्क्वेअर काढायला शिका. नंतर क्यूब काढायला शिका. निश्चितचपणे स्क्वेअर रूट सुद्धा तुम्हाला काढायला शिकायचं आहे आणि क्यूब रूट सुद्धा काढायला शिकायचं आहे. ओके.
म्हणजे 30 पर्यंतचे वर्ग तर तुम्ही पाठ करणार, परंतु नंतर 98चा स्क्वेअर काय, 120चा स्क्वेअर काय, 127चा स्क्वेअर काय, 157चा स्क्वेअर काय, त्यासाठी तुम्हाला स्क्वेअर काढणे शिकावं लागेल. नंतर स्क्वेअर रूट सुद्धा म्हणजे वर्गमूळ सुद्धा काढायला तुम्हाला शिकावं लागेल. क्यूब म्हणजे घन काढायला तुम्ही शिका आणि घनमूळ काढायला सुद्धा शिका. ह्या दोन गोष्टी खूपच सोप्या आहे गणितीय जगतामधल्या. स्क्वेअर काढणे, स्क्वेअर रूट काढणे, क्यूब रूट काढणे ह्या अतिशय सोप्या गोष्टी आहे. हे जर तुम्ही क्लिअर केलं तर सिम्प्लिफिकेशन अर्थात पदावलीवर, अर्थात बॉडमासवर, अर्थात कंचभागुबेवर, अर्थातच सरळ रूप द्यावर तुमचा कोणताही प्रश्न असो तुमचाला चुकणारच नाही. यस, जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितचपणे व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही माझं चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब कराच, कारण की उत्तरोत्तर होणाऱ्या ज्या काही परीक्षा असेल TCS पॅटर्न, IBPS पॅटर्न किंवा अन्य पॅटर्न नुसार, तर त्या पॅटर्न नुसार मी तेवढी प्रॅक्टिस तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून करून घेत असतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला एकदम व्हॅल्युएबल वाटत असेल तर आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा, अर्थातच शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.